2300 मतांनी माझा विजय झालेला आहे. जनतेचा आणि आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचा आणि माझ्या वडिलांचं श्रेय आहे टोटल. सर्व तरुणांना सोबत घेऊन, ज्येष्ठांना सोबत घेऊन, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तरुणांसोबत आता इथून पुढं फ्युचर आहे मला. 25व्या वर्षी मला एवढी मोठी संधी दिली जनतेनं, त्या संधीचा फायदा करेल. नुकताच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला आहे. परभणी जिल्ह्यातही एकूण 54 जिल्हा परिषद आणि 108 पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणूक झाली होती. गंगाखेड तालुक्यातल्या जी पंचायत समितीची सत्ता आहे ती भारतीय जनता पार्टीची ताब्यात आलेली, शिवाय जिल्हा परिषदेचीही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. सध्या आपण गंगाखेड तालुक्यातल्या पंचायत समितीच्या अकोली गणातील मनोज लक्ष्मण मुंडे या एक तरुण उमेदवाराशी चर्चा करणार आहोत. अवघ्या 25व्या वर्षी राजकारणात प्रवेश घेऊन त्यांना हे सगळं यश संपादन केलंय. पंचायत समितीच्या निकालातला हा सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वप्रथम मनोज तुझं अभिनंदन. धन्यवाद. काल ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस तुझ्या पहिल्या भावना काय होत्या, काय वाटलं तुला? इथून पाठीमागं केलेले जनतेचे कामं, त्याच्या जोरावर हा निकाल आपल्यासारखा झालेला आहे. त्यामुळे हा विजय जनतेला समर्पित आहे. मागच्या 10 वर्षामध्ये 2 वेळेस माझ्या वडिलांना या सर्कलच्या जनतेने निवडून दिलेला आहे. त्याच जोरावर आता मला अवघ्या 25व्या वर्षी जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल जनतेचे आभार मानतो आणि हा सर्व विजय हा जनतेला आणि आमचे सर्वस्व आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांना समर्पित करतो. किती मतांनी तुझा हा विजय झाला? तुला किती मतं पडली? 4300 मतं पडलेली आहेत मला. 2300 मतांनी माझा विजय झालेला आहे. किती होते एकूण मतं? 7085 मतं, म्हणजे 7060 मतदान झाले होतं आणि 25 पोस्टल मतदान होतं. असे एकूण 7065 पैकी 4300 मतदान हे मला आहे आणि विजयाचा फरक हा 2300 मतांचा आहे. 2300 मतांना विजय झालेला आहे माझा. काय मुद्दे होते प्रचारादरम्यान तू सगळ्या लोकांना, जनतेला सांगत होतास की त्या जोरावर तुला निवडून द्यायला पाहिजे? ग्रामीण भागातील रस्ते, लाईट, नाल्या, शेतकऱ्यांच्यासाठी विहिरीच्या योजना असतील, ठिबक सिंचन, पुन्हा घरकुलाची समस्या फार मोठी आहे. घरकुलाच्या समस्येसाठी लाईट, रस्ते, बाथरूम आणि घरकुलची मुख्य समस्या आहे. त्या समस्येच्या जोरावर मी आज म्हणजे सर्व विकास माझ्यातर्फे मी करणार आहे. तरुण म्हणून राजकारणात प्रवेश करतोय, देशात असेल, राज्यात असेल किंवा आता परभणीतही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. कसं पाहतो सगळ्या या गोष्टी? सर्वात मोठा फायदा मला तेच होणार आहे. राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये आदरणीय नामदार मेघनादिदी आहेत आणि तालुक्यावर आमचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब असल्यामुळं निधीची कमतरता मला पडणार नाही आणि त्याच निधी खेचून आणून आम्ही या तालुक्यामध्ये आमच्या सर्कलमध्ये विकासाची गंगा वाहून नेणार आहोत. वडिलांनी मागच्या 10 ते 20 वर्षामध्ये सर्कलमध्ये कामं केली आहेत. त्या कामाचा तुला प्रचारादरम्यान काही अनुभव आला का? काय लोकांच्या भावना? 100% अनुभव आला. जे मागच्या 20 वर्षामध्ये कामं केलेली आहेत त्याच कामाच्या जोरावर मी या निवडणुकीकडे पाहिलं होतं आणि त्यांचा म्हणजे जी कामं आम्ही जनतेची केली आहेत त्याच जोरावर मी आज निवडणुकीमध्ये उभा राहिलो होतो आणि त्यांनी 100% मला यश संपादन केलेलं आहे. काय पुढची काय तुझं विजन असणार आहे ज्यावेळेस आता गंगाखेड पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता स्थापन होईल? कुठली कामांकडे तू लक्ष देणार आहेस? ग्रामीण भागातील मुख्यतः माझ्या सर्कलमधील सर्व रस्ते, लाईट, नाल्या, म्हणजे मूलभूत जे सुविधा आहेत आपल्या, लाईट, पुन्हा घरकुल योजना असेल, बाथरूमच्या योजना असतील, शेतकऱ्यांसाठी विहिरीची असेल, ठिबक सिंचनची असेल, ह्या सर्व गोष्टींकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत म्हणजे दवाखान्याची हे आहे आपली सुविधा, त्याच्याकडे सुद्धा मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. या सगळ्या निवडणुकीच्या यशाचं श्रेय कोणाला देशील? या म्हणजे खरं जनतेचं आणि आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचं आणि माझ्या वडिलांचं श्रेय आहे टोटल. सगळ्यात शेवटचा प्रश्न, तू एक तरुण आहेस आणि काय एकंदरीत तू तरुण म्हणून सगळं राजकारणात प्रवेश करताना तुझं पुढचं ध्येय काय असणार? सर्व तरुणांना सोबत घेऊन, ज्येष्ठांना सोबत घेऊन, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तरुणांसोबत आता इथून पुढं फ्युचर आहे मला. म्हणजे 25व्या वर्षी मला एवढी मोठी संधी दिली जनतेनं, त्या संधीचा फायदा करेल आणि
जास्तीत जास्त जनतेची कामे करून त्यांचे म्हणजे आशीर्वाद घेऊन पुढे आयुष्यात मार्गदर्शन करायचं. तर हे होते मनोज लक्ष्मण मुंडे, ज्यांनी अकोली पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि अवघ्या 25व्या वर्षी 2300च्या मताने फरकाने हा विजय मिळालेला आहे. परभणी जिल्ह्यातला संपूर्ण पंचायत समितीचा निकाल पाहिला तर सर्वात तरुण उमेदवार म्हणून मनोज लक्ष्मण मुंडे यांचंच या सगळ्या मध्ये नाव आहे. त्यामुळे एक तरुण उमेदवार राजकारणात प्रवेश करतोय, सोबतच एक ध्येय ठेवून तो सगळ्या लोकांची जनतेसाठी कामं करणार असल्याचं त्यानं सांगितलंय. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.